कामं असल्यामुळे कुठे बाहेर जाता येत नाही. खूप दिवसांपासून देवदर्शनाला जायचं मन होतं. तर समर वेकेशन असल्यामुळे आज ताई आल्या होत्या घरी आणि मग आमचं प्रति बालाजीला जायचं असं ठरलं आणि आम्ही निघालो प्रति बालाजीला. मी पहिल्यांदाच चालली आहे. आमच्या घरापासून 1.5-2 तासाचं अंतर आहे. खरं तर प्रवास करताना खूप छान असा घाट लागतो. खूप छान व्ह्यूज बघायला मिळतात. आम्ही घाटातून जाताना बरीच अशी गावं आम्हाला लागली. खरं तर नाश्ता केला नव्हता. घाई गडबडीत आवरून आम्ही निघालो होतो, वेळ होईल म्हणून. आणि खरंच म्हणजे गाडीमध्ये खूप मजा आली, कारण ताईची मुलं होती, टाईमपासही खूप झाला आणि त्यानंतर मग आम्ही पोहोचलो प्रति बालाजीला. मी जे मेन मंदिर आहे तिरुपती बालाजीचं ते मी पाहिलं, पण मी हे पाहिलं नव्हतं. मंदिरच्या एंट्रन्सलाच लिहिलं होतं की मोबाईल्स आणि कॅमेरा फोटोग्राफीसाठी सक्त मनाई आहे. मग आम्ही निघालो दर्शनासाठी मंदिराकडे. मंदिराकडे जाताना एक ऑफिस आहे, त्या ऑफिसमध्ये ते सगळे सेलफोन्स त्यांनी कलेक्ट करून घेतात. आम्ही ते मोबाईल्स त्यांना दिले आणि आम्ही मंदिरात निघालो. खूप शांत, सुंदर, बघण्यासारखं मंदिर आहे. तिरुपती बालाजीला आपल्याला जवळून दर्शन नाही भेटत, पण इथे खूप जवळून दर्शन घेता येतं. मंदिरच्या आजूबाजूचा परिसरसुद्धा खूप सुंदर असा आहे. मंदिरामध्ये आम्ही दर्शन घेतलं, प्रसाद घेतला, थोडा उशीर बसलो मंदिरामध्ये आणि त्यानंतर आम्ही मंदिरातून बाहेर आलो. ऑफिसमधून सेलफोन्स कलेक्ट केले आणि फोटोग्राफी केली, व्हिडिओ क्लिक केले आणि त्यानंतर आम्ही निघालो परत कार पार्किंगकडे घरी निघायला. कार पार्किंगच्या आजूबाजूला काही स्टॉल्स लावले होते. त्या स्टॉल्सवरती खाण्यासारख्या खूप काही गोष्टी होत्या. तर आम्ही करवंद घेतली, आम्ही पेरू घेतले. त्यानंतर आम्ही निघालो जेवणासाठी हॉटेलला. जेवण वगैरे आम्ही केलं आणि आम्ही मग निघालो घरी परत जायला. उन्हामुळे खूप थकलो होतो, त्यामुळे खूप कंटाळा आला परतीचा प्रवास करताना. आणि मग ताईंच्या मुलांसोबत थोडी मस्ती मजाक केली आणि त्यानंतर मी मस्त झोप काढून घेतली आणि मग जाताना थोडी घरची शॉपिंग केली आणि मग पोचलो आम्ही घरी. असा होता आजचा हा दिवस.